नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीतील गणित विषयाच्या भूमितीतील मूलभूत संबोध या पहिल्या प्रकरणाचा आपण आज अभ्यास करतोय. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्याच पानावर आपल्याला या ठिकाणी रांगोळी दिलेली आहे आणि आपल्याला रांगोळी पूर्ण करा आणि रांगोळी पूर्ण करून झाल्यावर खालील प्रश्नांच्या मदतीने वर्गात चर्चा करा अशी सूचना देखील त्या ठिकाणी आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण सुरुवातीला रांगोळी पूर्ण करून घेऊया. बघा, या ठिकाणी रांगोळीचा काही भाग आपल्याला पूर्ण केलेला दिसतोय आणि उर्वरित भाग या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर रांगोळीचे निरीक्षण करता आपल्याला या ठिकाणी तीन बाजूंना 3 कोपऱ्यावर चौरस पूर्ण केलेले दिसत आहेत आणि आपण त्याच पद्धतीने आपण चौथ्या ठिकाणी आपण चौरस पूर्ण करूया. या पद्धतीने चौरस आपण पूर्ण केला. पुढे चौरस आणि आयत आहे, तोही आपण पूर्ण करूया. त्याचप्रमाणे या ठिकाणी त्रिकोण आहे आणि एक छोटासा त्याला जोडलेला एक दुसरा त्रिकोण आहे. या पद्धतीने आपल्याला ही रांगोळी पूर्ण करता येईल. या ठिकाणी आपण आपली रांगोळी स्क्रीनवर थोडीशी एका सरळ रेषेत दिसत नाही आहे, परंतु आपण ज्यावेळेस पाटीवर किंवा एखाद्या स्पर्शीवर ही जर रांगोळी काढली तर आपली रांगोळी अतिशय सरळ या ठिकाणी ती येऊ शकते. चला तर आता आपण पुढचे प्रश्न सोडून घेऊया. रांगोळी काढण्यासाठी पृष्ठभाग कसा हवा? रांगोळी काढण्यासाठी पृष्ठभाग हा सपाट असावा लागतो. सपाट जर असेल तर आपल्याला रांगोळी चांगली काढता येते. ओबडधोबड ठिकाणी आपल्याला रांगोळी काढणं अशक्य होतं किंवा काढायला खूप अडचणी येतात आणि ती दिसताना आपल्याला चांगली दिसत नाही. रांगोळी काढताना सुरुवात कशी केली? रांगोळी काढताना आपल्याला ही टिपक्यांनी करावी लागते आणि जे आकार आपल्याला काढायचे असतात ते आकार आपण टिपक्यांनी व्यवस्थित जोडून त्याच पद्धतीने त्याच मापावर आपण पुढचा आकार काढत असतो. रांगोळी पूर्ण करण्यासाठी काय काय केलं? रांगोळी पूर्ण करण्यासाठी आधी आपल्याला टिपके काढावं लागतं. टिपके काढून आपल्याला विविध आकार पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोणकोणते टिपके जोडावे लागतील याचं निरीक्षण आपल्याला करावं लागतं आणि निरीक्षणातून आपण संपूर्ण टिपके जोडत असतो. रांगोळीत तुम्हाला कोणकोणते आकार दिसतात? रांगोळीत या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी चौरस आहे, त्रिकोण आहे, आयत आहे, हे आकार आपल्याला दिसत आहेत. त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न आहे, स्कूटरवर किंवा हातीच्या पाठीवर रांगोळी काढता येईल का? तर याचं साहजिकच उत्तर नाही आहे. आपल्याला स्कूटरवर किंवा हातीच्या पाठीवर रांगोळी काढता येणार नाही. कागदावर रांगोळी काढताना टिपके कशाने काढतात? कागदावर रांगोळी काढताना टिपके हे आपण पेन्सिलने किंवा पेनने काढू शकतो. त्या ठिकाणी आपल्याला रांगोळीची गरज पडणार नाही. आता पुढे जाऊया आपण. या ठिकाणी आपण पहिला संबोध बघूया. बिंदू हा लहानशा टिपक्याने दर्शवला जातो. पेन किंवा टोकदार पेन्सिलने कागदावर लहानसा टिपका काढता येतो. रांगोळीचे टिपके ही बिंदूचे प्रतीके आहेत. मित्रांनो, या ठिकाणी त्या चौकटीमध्ये तुम्हाला या ठिकाणी 3 बिंदू दिलेले आहेत आणि हे बिंदू आपल्याला वाचता यावेत म्हणून त्यांना नावं दिलेली आहेत PAT. चला तर आपण पण 3 टिपके काढूया. 1, 2 आणि हे 3 असे मी 3 बिंदू काढलेले आहेत. तर हे 3 बिंदू मला वाचता यावे यासाठी मी त्यांना नावे देणार आहेत. मग मी यांना नावे देतो X, Y आणि Z, बरोबर. आता या ठिकाणी मी बिंदू X, बिंदू Y व बिंदू Z असे त्यांचं वाचन केलेलं आहे. तसेच बिंदू P, बिंदू A, बिंदू T या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. तर बिंदूंना नावं दिल्यामुळे आपल्याला वाचन करणं सहज सोपं जातं किंवा ते कुठे आहेत हे सांगणं आपल्याला सहज शक्य होतं. नुसते जर आपण त्या ठिकाणी आपण जर बिंदू दिले
तर ते बिंदू कुठे आहेत हे आपल्याला सांगता येणं अशक्य होतं. आता या ठिकाणी फक्त 3 ठिपके दिसत आहेत, परंतु त्यांचं वाचन जर करायचं ठरलं तर या ठिकाणी आपल्याला वाचन करता येणार नाही. म्हणून त्यांना आपल्याला नावेच द्यावे लागतील. म्हणून नावे दिल्यानंतर तो बिंदू आपल्याला कुठे आहे हे लगेच दिसून येतं. आता मी जर म्हटलो या ठिकाणी बिंदू वाय कुठे आहे, तर तुम्ही सांगाल सर बिंदू वाय हे बिंदू पी व बिंदू ए यांच्यामध्ये आहे. बिंदू झेड कुठे आहे, तर बिंदू झेड हा बिंदू टीच्या बरोबर वरती आहे. बिंदू पी हा बिंदू एक्स आणि बिंदू वायच्या मध्ये आहे, किंवा बिंदू एक्स हा बिंदू पीच्या वरच्या बाजूला आहे. अशाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी नावे दिल्यामुळे बिंदूंचे वाचन करणं शक्य होतं. चला तर आता पुढे जाऊया. पुढचा जो संबोध आहे तो संबोध म्हणजे रेषाखंड. मित्रांनो, रेषाखंड काढणं खूप सोपं आहे आणि तो समजून घेणंसुद्धा खूप सोपं आहे. या ठिकाणी बघा, कागदावर ए व बी असे 2 बिंदू घेतले आणि ते पट्टीने जोडले की ए बी ही रेषा तयार होते. बरोबर. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी तुम्हाला चौकटीत या ठिकाणी ए बी रेषा कशी तयार झाली की ती ए व बी हे 2 बिंदू जोडल्यामुळे, पट्टीने जोडल्यामुळे ए बी रेषा तयार झालेली आहे. आणि त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे की एच्या डाव्या बाजूला डॉट लाईनने या ठिकाणी रेषा वाढवलेली आहे, तसेच बीच्या बाजूला डॉट लाईनने रेषा वाढवलेली आहे. आणि आपल्याला ती रेषा अनंतापर्यंत वाढवता येईल. कागद जेवढा मोठा असेल तेवढा वाढवता येईल. मैदानावर असेल तर मैदाना एवढी वाढवता येईल. बरोबर आहे. म्हणजे ती आपल्याला हव्या त्या ठिकाणी ती वाढवता येईल. आता आपण जाऊया पुढच्या पानावर. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण आलो आहे पान नंबर 2वर. बघा, या ठिकाणी बिंदू ए व बिंदू बी घेतलेले आहे. बरोबर. आणि ते बिंदू ए व बी आपण पट्टीने आधीच जोडलेले आहेत. आणि या ठिकाणी या बिंदू एच्या डाव्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला बाण दिसतोय. हा बाण त्या ठिकाणी दाखवलेला आहे. तसेच बिंदू बीच्या उजव्या बाजूला या ठिकाणी बाण दाखवलेला आहे. बरोबर. आणि बाण दाखवल्यामुळे ही रेषा दोन्ही बाजूंना अमर्याद आहे असा त्याचा अर्थ होतो. अमर्याद म्हणजे तिचा कुठेही अंत नाही, ती अनंतापर्यंत जाते असा त्याचा अर्थ होतो. म्हणून गणितामध्ये रेषा ही दोन्ही बाजूंना बाण आहे अशा पद्धतीने दाखवतात. तिला रेषा म्हणतात. सरळ रेघ म्हणजे, आणि ती पण तिला बाण असेल तर ती सरळ रेषा म्हणजेच रेषा होय. आपण आता या ठिकाणी बघतोय की बिंदू ए आणि बी जोडले, परंतु त्याच्या दोन्ही दिशा या सरळ रेषेने वाढवल्या आणि त्या ठिकाणी बाण दाखवला, त्यामुळे ती रेषा अनंतापर्यंत जाते असा त्याचा अर्थ होतो. परंतु बिंदू ए आणि बिंदू बी या 2 बिंदूमुळे रेषेचा एक तुकडा आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला ए पासून बी पर्यंतच ती रेषा दिसते. ती रेघ या त्या नव्या रेषेचा तुकडा आपल्याला दिसतोय. याचा अर्थ रेषाखंड म्हणजे त्या रेषेचा तुकडा. खंड म्हणजे तुकडा. रेषाखंडाला त्याच्या मर्यादा असणारे 2 बिंदू आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ए व बिंदूमधला जो या ठिकाणी जो हा भाग आहे, हा एवढा भाग मी दाखवतोय, तो रेषाखंडाचा भाग आहे. म्हणजेच त्या ठिकाणी ए आणि बी या 2 बिंदूमध्ये रेषेचा काय झालेला आहे, एक तुकडा पडलेला आहे, एक विभाग पडलेला आहे आणि त्यालाच आपण रेषाखंड असे म्हणतो. रेषाखंड हे लिहिताना नेहमी रेख ए बी असे लिहितात. याचा अर्थ रे म्हणजे रेषा, ख म्हणजे खंड आणि त्याचा शॉर्टकट फॉर्म म्हणजे रेषाखंड असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. या ठिकाणी रेषाखंडाला 2 अंत्यबिंदू असतात. पहिला अंत्यबिंदू या ठिकाणी आपल्याला दिसतोय बिंदू ए आणि दुसरा अंत्यबिंदू आहे बिंदू बी. या 2 बिंदूमुळे त्या रेषेचे काय झालेले आहेत, 2
बिंदूंमुळे त्या ठिकाणी रेषेचे विभाजन झालेले आहे, म्हणजे एक तुकडा त्या ठिकाणी तयार झालेला आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, रेषाखंड. रेषा नेहमी एल या नावाने दाखवतात, कारण ही एल म्हणजे लाईन, इंग्रजीमधले लाईन म्हणजे रेषा, म्हणून लाईनचा एल हा घेऊन त्या ठिकाणी एल या आद्याक्षराने रेषा दाखवली जाते. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल मित्रांनो, की रेषाखंड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून दोन बिंदूंमुळे त्या रेषेचा पडलेला तुकडा किंवा रेषेचा विभाग म्हणजेच त्या ठिकाणी आपण रेषाखंड असे म्हणू शकतो. आता पुढे जाऊया, पुढचा संबोध आपण घेऊया किरण. या ठिकाणी बघा चित्रात सूर्य आहे, बॅटरी दाखवलेली आहे. सूर्यापासून निघालेले किरण सर्व दिशांना पुढे पुढे जातात. त्याचप्रमाणे विजेचे म्हणजेच बॅटरीचे प्रकाश किरण एका ठिकाणाहून निघून एकाच दिशेने पुढे जात राहतात. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला किरण हा रेषेचाच एक भाग आहे. एका बिंदूपासून सुरुवात होऊन तो एका दिशेने पुढे पुढे जात राहतो. किरणाच्या सुरुवातीच्या बिंदूला आरंभ बिंदू म्हणतात. म्हणजे या ठिकाणी बिंदू P हा आरंभ बिंदू आहे आणि Qच्या दिशेने या ठिकाणी किरण अमर्याद आहे. म्हणजे या ठिकाणाहून सुरुवात होऊन किरण या ठिकाणी पुढच्या दिशेला जात आहे, म्हणजे तो अमर्याद दिशेकडे जात आहे आणि त्या ठिकाणी बाणाची खूण आपल्याला दिसते, म्हणजे तो किरण अमर्याद दिशेला जात आहे. किरण Qच्या दिशेने पुढे जात आहे आणि त्याला कुठेही असं अंत नाही. आणि शेजारीच जी आकृती आहे त्या आकृतीचं वाचन आपण किरण PQ असे करतो. किरण PQ आपण करू शकतो. परंतु किरण वाचन करत असताना आपण यामध्ये बघा, किरण PQचे वाचन आपण QP असे उलट दिशेने करू शकत नाहीत. ज्याप्रमाणे रेषाखंड जे आपण या ठिकाणी रेख AB असा वाचला होता, तसा रेषाखंड रेख BA असाही वाचू शकतो. म्हणजेच रेषाखंड आपण उलट दिशेने सुद्धा वाचू शकतो. परंतु किरण मात्र वाचन करत असताना हा उलट क्रमाने वाचत नाही, हे तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे. किरण PQचे वाचन नेहमी QP असेच करत नाही. या ठिकाणी खाली तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला दिसते. ही बघा, या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी एक बिंदू दिसतोय, बिंदू P. आपण एक बिंदू जर घेतला आणि त्या बिंदूमधून आपण अनेक रेषा आपण या ठिकाणी काढू शकतो या पद्धतीने, बरोबर. तशीच गोष्ट या ठिकाणी तुम्हाला या आकृतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसते. तर या बिंदू P मधून अनेक रेषा आपल्याला जाताना दिसत आहेत. या ठिकाणी आपण बघूया की नेमक्या किती रेषा त्या बिंदूतून गेलेल्या आहेत. ही एक रेषा, ही 2, ही 3 आणि ही 4. म्हणजे या ठिकाणी 4 रेषा वेगवेगळ्या दिशेला P बिंदूतून गेलेल्या आपल्याला दिसत आहेत. याचा अर्थ ह्या 4ही रेषा एकाच बिंदूतून गेल्या, म्हणून त्या एकसंपाती रेषा आहेत. आणि त्या एकाच बिंदूतून गेल्या म्हणून P हा त्यांचा संपात बिंदू आहे. म्हणून यावरून आपल्याला सांगता येते की जेव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूतून छेदतात तेव्हा त्या रेषांना एकसंपाती रेषा म्हणतात व त्यांच्या छेदनबिंदूला संपात बिंदू म्हणतात. वरील आकृतीत संपात बिंदू कोणता त्याचे नाव लिहा. म्हणजेच आपल्याला यावरून असं दिसतंय की बिंदू P हा
बिंदू P हा त्यांचा संपाद बिंदू आहे. यावरून अजून एक आपल्याला सांगता येईल की एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. चला तर मित्रांनो, आता आपण जाऊया पुढच्या संबोधाकडे. पुढचा संबोध आहे प्रतल. परंतु प्रतल समजून घेण्याच्या आधी आपण वरच्या बिंदूंतलं एक महत्त्वाचं स्पष्टीकरण बघूया. या ठिकाणी तुम्हाला या चौकटीमध्ये काही बिंदू दिसत आहेत, बरोबर. तर या ठिकाणी बिंदू आपल्याला हे काही एका रेषेत दिसत आहेत, तर काही रँडमली आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. दोन भिन्न बिंदूमधून एक आणि एकच रेषा काढता येते. बघा, या ठिकाणी मी कोणते दोन बिंदू घेतले आणि त्यातून जर मी रेषा काढली तर त्या ठिकाणी या दोन बिंदूतून मी एक रेषा काढू शकतो. त्याचप्रमाणे ह्या दोन बिंदूतून मी एक रेषा काढू शकतो. तसेच ह्या दोन बिंदूमधून रेषा काढू शकतो या पद्धतीने. आणि जे बिंदू त्या रेषेत एका रेषेत सामावत असतील तर ते बिंदू एका रेषेत येत असल्यामुळे त्यांना एकरेषीय बिंदू म्हणतात. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की या ठिकाणी हे चारही बिंदू ह्या एका रेषेत येतात, म्हणून ते एकरेषीय बिंदू आहेत. आणि उरलेले जे बिंदू आहेत, हे जे बिंदू ती एका रेषेत येत नाहीत, ते बिंदूंना आपण नैकरेषीय बिंदू असे म्हणू शकतो. नैकरेषीय म्हणजेच जे एका रेषेत नाहीत ते. न एकरेषीय म्हणजे एका रेषेत नाहीत ते नैकरेषीय बिंदू. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकरेषीय आणि नैकरेषीय बिंदू तुम्हाला त्यातला भेद तुम्हाला समजला असेल. चला तर मित्रांनो, आता पुढचा भाग आपण बघूया, तो म्हणजे प्रतल. बघा, या ठिकाणी तुम्हाला प्रतलाची एक सोपी अशी व्याख्या त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. प्रतल म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत काय म्हणतात? प्रतल म्हणतात. या ठिकाणी शेजारी तुम्हाला काही आकृत्या तुम्हाला दिसत आहे. या ठिकाणी LPG सिलेंडर आहे, फळा आहे, टेबल आहे. तर मित्रांनो, फळ्याचा जो पृष्ठभाग आहे तो प्रतलाचा भाग आहे. टेबलाचा वरचा पृष्ठभाग आहे तोही प्रतलाचा भाग आहे. वहीचं पान आहे तोही प्रतलाचा भाग आहे. तसेच जो तुम्ही पृष्ठभाग तुम्ही वापराल गणिती क्रिया करण्यासाठी, तो भाग तुम्हाला प्रतल म्हणून वापरण्यात येईल. लक्षात आलं मित्रांनो. परंतु या ठिकाणी सिलेंडरचा भाग हा वक्राकार असल्यामुळे तो त्या ठिकाणी मात्र प्रतल नाही. परंतु आपण ज्यावेळेस आकृती ही सिलेंडरची कागदावर काढतो, ती सपाट पृष्ठभागावरच काढतो, म्हणून तेव्हाच तेवढा पुरता भाग फक्त आपण प्रतल म्हणून वापरून घेऊ शकतो. परंतु सिलेंडर मात्र प्रतलाचा भाग होऊ शकत नाही. या ठिकाणी एक आकृती तुम्हाला दिलेली आहे. बघा, या आकृतीमध्ये तुम्हाला प्रतल म्हणजे काय आणि ते कसं असतं हे आपल्याला व्यवस्थितपणे समजून घेता येईल. प्रतल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक अमर्याद चोहू बाजूंना असलेली आकृती. अमर्याद अशी चोहू बाजूंना असलेली आकृती बघा या ठिकाणी तुम्हाला दिसते. या प्रतलाचं नाव आहे H. प्रतलाचं नाव देत असताना मित्रांनो, त्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये तिचं नाव द्यायचं आहे H, किंवा तुम्ही कोणत्याही इंग्रजी आद्याक्षराने नाव तुम्ही देऊ शकता, एकदाच द्यायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला बाण पण दिसत आहेत. प्रतलाच्या चारही दिशांना असे बाण काढलेले दिसतात मित्रांनो. तर हे बाण म्हणजेच प्रतल ही अमर्याद आहे असा त्याचा अर्थ होतो. अमर्याद म्हणजे खूप लांबपर्यंत, खूप अनंतापर्यंत असतं. चारही दिशांना अनंत अंतरापर्यंत त्याचं म्हणजे त्याची माप आहे ते अनंतापर्यंत असतं असं त्याचा अर्थ होतो.
परंतु अनेक वेळा हे बाण दाखवले जात नाहीत. शेजारी आपल्याला चित्रातील वहीचं पान बघा. वहीचे पान हा प्रतलाचा भाग आहे का? वहीच्या पानावर आडव्या रेषा वाढवल्या तर एकमेकींना मिळतात का? तर या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीलाच व्याख्या सांगितलं आहे की सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत प्रतल म्हणतात. मग पान हा सपाटच आहे, म्हणजे तो सपाटच पृष्ठभाग असा पानाचा असतो, म्हणून वहीचे पानसुद्धा त्या ठिकाणी प्रतल म्हणून आपल्याला वापरता येईल आणि तो प्रतलाचाच भाग आहे असं आपल्याला सांगता येईल. मग ते वहीचं पान असो किंवा फळा असो, आपल्याला सांगितलं की सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत काय म्हणतात? प्रतल. मग सपाट पृष्ठभाग वहीचा पानाचा आहे, म्हणजेच वहीचं पान हे प्रतल आपल्याला मानता येईल. आता प्रतल तर अमर्याद असतं. आता या ठिकाणी मी स्क्रीनवर या ठिकाणी तुम्हाला वहीच्या पानावर एक छोटंसं असं प्रतल काढतो. या ठिकाणी मी प्रतल काढलं. त्या प्रतलाला मी या ठिकाणी पी नाव दिलेलं आहे. त्याच्या चारही बाजूला मी जर अशा बाण काढले तर ते प्रतल होईल. परंतु प्रत्येक वेळेस बाण काढायची गरज नसते मित्रांनो. कोपऱ्यामध्ये नाव लिहायचं प्रतलाचं आणि बाण नाही काढले तरी चालतात. आता या ठिकाणी तुम्हाला एक छोटीशी संकल्पना त्या ठिकाणी दिलेली आहे, परंतु छोटी जरी असली संकल्पना तरी पण ती खूप महत्त्वाची आहे. एका प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. बघा मित्रांनो, या ठिकाणी मी 2 रेषा काढतो. रेषा L2, ही L1 आणि ही L2, या 2 रेषा मी काढलेल्या आहेत. या 2 रेषा ह्या अनंत अंतरापर्यंत जाणार आहेत आणि ह्या दोघांमधलं अंतर हे सारखंच आहे मित्रांनो. हे जे अंतर आहे हे अंतर सारखंच असल्यामुळे त्या कधीही एकमेकांना छेदणार नाहीत. त्यांच्यातलं अंतर हे अनंतपर्यंत हे जाईपर्यंत अंतर बदलणार नाही, म्हणून ह्या 2 रेषा L1 आणि L2 हे एकमेकांना छेदणार नाही. म्हणजेच यांच्यामध्ये जर मी प्रतल असं दाखवलं तर मित्रांनो, एकाच प्रतलात ह्या 2 रेषा दिसतात आपल्याला L1 आणि L2, आणि त्या एकमेकींना छेदत नाही, म्हणजेच त्या एकमेकींना छेदत नाहीत. म्हणून त्या रेषांना आपण काय म्हणू शकतो? समांतर रेषा असे म्हणू शकतो. म्हणजेच व्याख्येनुसार एका प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. चला तर मित्रांनो पुढे जाऊया. या ठिकाणी बघा मित्रांनो, इथे आहेत छेदणारी रेषा किंवा समांतर रेषा. आता ही जी रेषा आहेत ही छेदणारी रेषा आहेत. या ठिकाणी सुद्धा ह्या 2 रेषा या पुढे त्यांच्यातलं अंतर कमी कमी होत गेलेलं आहे, म्हणजे ह्या पुढे चालून ह्या एकमेकींना छेदणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी त्या रेषा अशा आहेत. म्हणजेच जर आपण या पुढे वाढवल्या तर या पद्धतीने इथे छेदतात. म्हणजेच ही रेषा भविष्यात छेदणार आहे आणि ही ऑलरेडी छेदलेली आहे. म्हणजे ह्या 2 रेषा छेदणाऱ्या रेषा आहेत, तर ही रेषा समांतर रेषा आहेत. खो खो खेळत असताना सुद्धा या ठिकाणी बघा, आपल्याला या ठिकाणी खो खो खेळत असताना जे समोर ट्रॅक काढलेले असतात या पद्धतीप्रमाणे, या ट्रॅकमध्ये आपल्याला खो काढायचा असतो आणि या ट्रॅकमध्ये रेषा एकमेकांना छेदत नाही, त्या सरळ आपल्याला जाताना दिसतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा, ह्या 2 रेषा आहेत, यासुद्धा एकमेकांना समांतर रेषा आहेत. यांच्यातलं अंतर कमी होत नाही, म्हणून त्याच एकमेकांना छेदलेल्या नाहीत. या ठिकाणी सुद्धा आपल्याला दाखवता येईल ह्या 2 रेषा समांतर असलेल्या आपल्याला दाखवता येईल. आता या ठिकाणी बघा, आपण बिंदू, रेषाखंड व रेषा, त्यानंतर प्रतल, एकरेषीय बिंदू, नैकरेषीय बिंदू, समांतर रेषा, तसेच प्रतल, या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आणि या भूमितीतील मूलभूत संबोधाच्या या प्रकरणाच्या
शेवटी तुम्हाला स्वाध्याय पण दिलेला आहे. या ठिकाणी सराव संच 1 शेजारील आकृतीतील नावे लिहा. पहिला आहे एकरेषीय बिंदू. बिंदू एम क्यू टी हे एकरेषीय बिंदू आहेत. त्याचप्रमाणे बिंदू आर, बिंदू ओ, बिंदू एम या ठिकाणी आर, ओ आणि या ठिकाणी एन बिंदू ही एकरेषीय बिंदू आहेत. किरण, आता समजा ओ जर आपण आरंभ बिंदू मानला हा ओ, तर ओ पासून एका दिशेला किंवा भिन्न दिशेला जाणारा किरण किंवा बिंदू, दुसरा एन आहे, पी आहे, टी आहे, एस आहे, आर आहे, एम, म्हणजे ओ पासून जेवढ्या आपल्याला रेषा मिळतात तेवढे सर्व किरण आहे. म्हणजेच किरण ओ पी आहे, किरण ओ एन आहे, किरण ओ टी आहे, किरण ओ एस आहे, किरण ओ आर आहे आणि किरण ओ एम, म्हणजेच ओ पी, ओ एन, ओ टी, ओ एस, ओ आर, ओ एम असे हे सर्व किरण आहेत. आता रेषाखंडाचा विचार केला तर आपण पहिले रेषा घेऊ शकतो एम टी, रेख एम टी, त्याच्यानंतर रेख आर एन. या ठिकाणी या दोन त्या ठिकाणी रेषाखंड दिसत आहे, कारण हे दोन बिंदू जर आपण बघितले तर या दोन बिंदू मिळून त्या रेषेचं काय करतायत, तुकडा आपल्याला दिसतोय, म्हणजे तुकडा पडलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. म्हणजे या ठिकाणी दोन रेषाखंड आपल्याला एम टी आणि आर एन हे दिसत आहेत. आता पुढे आहे रेषा. जर रेषा म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला ही एक रेषा, म्हणजे याला एल नाव देऊया. त्याचप्रमाणे ही एक रेषा आहे, तिला L2 असे नाव देऊया. अशा पद्धतीने रेषा एल, रेषा L2 किंवा रेषा एम टी किंवा रेषा आर एन अशी नाव आपण त्या ठिकाणी आपण देऊ शकतो. खाली दुसरा प्रश्न आहे, शेजारी रेषेची वेगवेगळी नावे लिहा. या ठिकाणी रेषा एल, रेषा एल किंवा रेषा ए बी सी डी असे पण लिहू शकतो. रेषा ए डी किंवा रेषा ए डी असं आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. या ठिकाणी तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. बघा, रेषा पहिलेच आहे, त्यानंतर रेषाखंड, प्रतल आणि किरण अशा पद्धतीने या जोड्या आहेत. प्रश्न 4 आहे, खालील आकृती निरीक्षण करा, त्यातील समांतर रेषा, एक संपाती रेषा व संपात बिंदू यांची नावं लिहा. आता बघा, या ठिकाणी हा जर भाग बघितला आपण, ए बी सी या 3 रेषा बिंदू ए मधून जातात, या इथून जातात. म्हणजेच या रेषा ए, रेषा बी, रेषा सी ह्या एक संपाती रेषा आहेत आणि या रेषांचा बिंदू ए हा संपात बिंदू आहे. तसेच ही एक रेषा आणि ही एक रेषा ही या सी बिंदूतून जाते. म्हणजेच रेषा एम आणि रेषा ए डी ही सी या बिंदूच्या एक संपाती रेषा आहेत आणि त्यांचा सी हा संपात बिंदू आहे. तसेच रेषा पी क्यू आणि रेषा ही एक या बिंदूतून जातात, म्हणजे डी बिंदूतून जातात. म्हणजेच रेषा पी क्यू आणि रेषा ए डी ह्या एक संपाती रेषा आहेत आणि त्यांचा संपात बिंदू हा डी आहे.
मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणाचा अतिशय शॉर्टकट पद्धतीने आपण या ठिकाणी समजून घेतलं आहे. काही संबोध आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काही शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये शंका मांडा किंवा वैयक्तिक फोन करून 70 30 63 63 73 या नंबरला तुम्ही कॉल करून तुम्ही शंका विचारू शकता. आणि आपल्याला अजून नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला गणिताचे मिळवायचे असतील तर आपल्या मराठी क्लास या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.